गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? एकदा एक महात्मा आपल्या शिष्यांबरोबर गावाच्या बाहेर एका कुटियामध्ये राहत असतात. तर तिथे त्यांना असं हिंडता फिरता एकदा एक मांजराचं पिल्लू सापडतं. ते मांजराचं पिल्लू त्यांच्या जवळ जवळ खेळत असतं. ते पण त्याला अंगाखांद्यावर खेळत येतात. तो दिवस पूर्ण ते पिल्लू त्यांच्याबरोबर घालवतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या गुरूंची महात्म्याची साधनेला बसायची वेळ होते तेव्हा ते पिल्लू पुन्हा त्यांच्या अवतीभोवती. ते त्यांच्या शिष्याला सांगतात की तुम्ही या पिल्लाला ना थोडा वेळ असं वेगळं कुठेतरी बांधा, जेणेकरून माझी साधना विनासायास होईल आणि मी त्याला मुद्दाम रागवणार नाही. मग तो प्रघातच पडतो. ते गुरु जेव्हा साधनेला बसणार असतात तेव्हा त्या मांजराच्या पिल्लाला बांधायचं. 1-1.5-2 वर्षात ते गुरु जातात. मग त्यांच्या जागी दुसरे गुरु येतात. त्यांचा जो शिष्य असतो तो ते त्यांची जागा घेतो. मग आता तो शिष्य जेव्हा साधनेला बसणार तेव्हा पुन्हा त्या मांजराच्या पिल्लाला बांधतात. मग तो प्रघातच पडतो. मग ते मांजराचं पिल्लू जे मोठं झालेलं असतं मांजर ते एकदा जातं. मग आता पुन्हा ते गुरु जेव्हा बसणार तर पहिले मांजराचं पिल्लू पाहिजे. मग मांजर आणून बांधतात. मग त्यांची साधना सुरू होते. असं करत करत किती मांजराची पिल्लं येतात आणि किती गुरु येतात. आपण पण आपल्या लाईफमध्ये असे अंधश्रद्धेचे मांजर पाळून ठेवले आहेत का? खूपदा हे जे रिच्युअल्स किंवा आपण हे जे करतो ना, जेव्हा आपण म्हणतो ना वेन द व्हाय इज क्लिअर हाऊ इज इझी, हे सगळं का करायचं ह्याचा आपण कधी शोध घ्यायचा प्रयत्न केला का? खूप गोष्टी आपण अंधश्रद्धेपोटी किंवा सगळे करत आले म्हणून करतात. ज्या आपल्याला रिच्युअल्स सांगितलेल्या आहेत आपल्या धर्मामध्ये किंवा त्याच्यात असं असतं की एक सेन्स ऑफ कनेक्टिव्हिटी, सेन्स ऑफ कंटिन्युइटी ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या, त्याच्यामागे असं हार्मोनी, रिलेशनशिप विथ डिव्हाइन आपली अशी पक्की होणे. जेव्हा आपण नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही म्हणतो तेव्हा आपला पेशन्स वाढणे, माइंडफुलनेस वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असाव्या, त्याचा अर्थ असा असावा असं मला वाटतं. खूप गोष्टी आपण फक्त मोठ्यांनी सांगितल्या म्हणून करतो. मे बी त्याच्यात आता थोडं काळानुरूप चेंज करूनही आपण त्या फॉलो करू शकतो. फक्त ते का कशासाठी करायचं आहे कळलं की मग ते करणं सोपं जातं. अशी नाही अशी पद्धत, अशी नाही अशी पद्धत. मूळ त्याचा गाभ्याला धक्का न लावता ज्या काय गोष्टी आपण करत असू त्या अंधश्रद्धेच्या नावाखाली न येता जर का त्या स्ट्रॉंगली बिलीव्ह करून आपण करायला लागलो त्याच्यात आपल्याला एक खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्या आजी लोक, आई लोक सांगायचे, मग ते तसं फॉलो करायचे. आपण त्यांना ते बघायचो. आता काय की बघायला कोणी नाही, आपण कोणाकडे बघणार ना? म्हणजे असं एक जनरेशन आधीचे लोक आपल्यासोबत आता नसतातच. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं करत राहणे, त्याची उत्तर विचारायलाही आपल्याजवळ ते लोक नाही आहेत. मग आपण आपल्या पद्धतीने थोडे नवीन शोध लावून थोडेसे आपण आपली रिलेशनशिप डिव्हाइन सोबत चांगलं कनेक्ट करण्याकरता जर का काही करू शकलो तर विचार करा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.